मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आता मी आहे कोकणातील. कोकण म्हटलं की तुम्हा सर्वांना आपल्या सर्वांना एकच गोष्ट आठवते आणि ती म्हणजे काय, सिंधुदुर्ग, तारकर्ली, मालवण आणि गणपतीपुळे. ही ठिकाणं आपल्याला पटापट आपल्या तोंडामध्ये येऊन जातात. पण या सर्व ठिकाणापैकी व्हिजिट करत असताना आपल्या कोकणामध्ये एक असं ठिकाण आहे जे कमी प्रमाणात एक्सप्लोर झालेलं आहे आणि तेच एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही आणि आमची टीम आलोय. तर त्या ठिकाणाचं नाव आहे तोंडवली बीच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, त्या बीचला आल्यानंतर ते बीच थोडासा आउटसाईडला आहे आणि हिडन प्लेस म्हणायला सुद्धा काही हरकत नाही अशा पद्धतीनं आहे. त्या ठिकाणी अशा ठिकाणी तो बीच आहे. आणि त्या बीचचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो, तिथून तुम्ही बघू शकताय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे, ह्या हिडन प्लेसच्या, ह्या हिडन बीचच्या ठिकाणी जर तुम्ही बघायला आला असाल तर तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला काय लागतंय, राहण्यासाठी चांगली व्यवस्था तुम्हाला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की राहण्याचं चांगलं ठिकाण कुठं आहे, आम्ही कुठं राहिलो आहे आणि कसा आमचा अनुभव आला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, हॉटेलचं नाव कसं आणि हे रिसॉर्ट किती लांब आहे. दुसऱ्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देईन. तर हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून आमचं प्रोत्साहन वाढवायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच काय आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती पटकन वाजवा, जेणेकरून तुम्हाला आमचे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ पटकन एन्जॉय कराल. तर चला आता काय करूया, जास्त वेळ न घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. सर्वात महत्त्वाचं, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण ज्यावेळी इथे येतोय कोकणामध्ये किंवा कुठल्याही समुद्र किनाऱ्यावरती किंवा कुठल्याही ठिकाणी आपण ज्यावेळी व्हिजिट करायला जातोय त्यावेळी आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते, राहण्याची. जसं मी तुम्हाला सांगितलं, राहण्यासाठी आम्ही आलोय एक असं रिसॉर्ट, जे रिसॉर्ट तुम्ही बघितल्यानंतर अतिशय मनसोक्त आणि जबरदस्त तुम्हाला अतिशय आनंद होणार आहे. रूम एवढ्या जबरदस्त आणि छान आहेत की मी तुम्हाला सांगू शकत नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवतो. इथं 24 तास गरम पाण्याची सुविधा आहे. सगळ्यात महत्त्वाचं की अदर हॉटेलमध्ये, रिसॉर्ट्समध्ये असं 24 तास गरम पाण्याची सुविधा वगैरे नसते आणि ह्या ठिकाणी ती 24 तास गरम पाण्याची सुविधा आहे. ते आम्हाला खूप चांगलं वाटलं यांचं. आणि आम्ही 3 जण राहिलो आहे, 3 मेंबर राहिलो आहे आणि 3 मेंबरसाठी आमचं भाडं आहे फक्त 1500 रुपये.
आणि आंब्याची बाग आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. हा हा, होय काय? तुम्ही इथं काम करताय काय? कामाला आहे मी. हा हा. मी कुक नाही, कुक लेडीज आहे. हा. जेवण. किती मांजर आहेत ते तिथं? एकटाच मी. मांजर मांजरं 2 आहेत आणि त्यांची पिल्लं आहेत दोघी. कुठं आहेत ते? दोघी त्याची इकडे आहेत, एक वर आहे. आता तुम्ही वरती गेला असतील त्या पिल्ला नव्हतं काय? नाही ते मग खात आहेत अवघड ना त्यांना. त्याचं नाव काय आहे? तिचं मनी नाव. मली. मनी. मनी. भाभी आता उभे ए भाभी ये घर. अरे वा, बाबी. त्याचं नाव आहे बाबी. बघा बाबी, हे मी बोलवल्यानंतर पटकन आले बघा ते मांजर. होय, सगळी माहिती पहिलाच. हा, तुमच्या सोबतच आहे. जनावर असतात ना बारीक. हा हा. ते पकडणार ते. होय. हा, अच्छा. पकड त्याला म्हटलं का पकडणार लगेच. लगेच. ऍक्च्युली आम्ही आलेलो होतो त्या तोंडवली बीच बघण्यासाठी. तोंडवली बीच जे आम्ही लई दिवस झालं बघायला नव्हता. बऱ्याच लोकांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळालं ना की तिथं आहे ते चांगलं आहे जबरदस्त. मग त्या ह्याच्यासाठी आम्ही आलेलो, ते बघायचं आणि मग नंतर पुढची ठिकाणं बघायचं. इथं आणि काय काय आहे इथं असं बघण्यासारखं आणि काय काय आहे? तोंडवली बीचला समुद्र किनारा आहे ते, अधिक प्लस तुमचं हे आहे काय ते वाघेश्वर मंदिर आहे, पुन्हा सुरुची बाग आहे. तिकडे पुष्कळ बघण्यासारखे आहेत. आणि मालवणमध्ये काय काय बघण्यासारखं? मालवणला सिंधुदुर्ग किल्ला आहे, गणपती मंदिर आहे आणि ही काय ते चिवला बीच म्हणून आहे. समुद्र किनारा आहे, म्हणजे एकदम समुद्र असं नाही, नदी आहे ती छोटीशी समुद्राला मिळालेली आहे. तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. नदी समुद्राला मिळालेलं ते ठिकाण? हा, नदी समुद्राला मिळालेलं ते ठिकाण? तसं काय अंदाज नाही, पण आहे तिथे बारीक छोट्या ओढ्या असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तारकर्ली पुन्हा देवबाग या साईडला गेलास ना तर स्कुबी काय म्हणतात ना, ती सगळी बघायला भेटेल तिथे. तिथे जाऊ इकडच्या नाही, इकडे फक्त आत्रा बीच आहे ना, तिथे फक्त समुद्र किनार वगैरे असंच आहे. पण तिकडे तुम्हाला आतमध्ये पोहायला पाठवणार नाही, कारण पोलीस वगैरे असतात आणि बुडण्याची शक्यता असते. खोल असतात ना काय जागा. तिथे तुम्ही जाऊ. हे जे रिसॉर्ट आहे, ह्या रिसॉर्टचं नाव काय? कोकण मौली रिसॉर्ट, चिंदर सडेवाडी. चिंदर सडेवाडी गावाचं नाव आहे आमच्या. तुम्हाला हे पत्ता सांगतात बघा, हे रिसॉर्टचं नाव, पत्ता आणि इथं पोचायचं कसं हे मामा सांगतात बघा तुम्हाला. हे कोकण मौली रिसॉर्ट आहे ना, हे आहे विशाल गोलतकर या मालकीचं. त्यांचं सध्या मसूरकरांच्या ताब्यात दिलेलं आहे चालवायला. पण इथे यायचं असेल ना तर तुम्ही कणकवली मार्गे आलात तर आचरा तिट्या भेटणार. आचरा तिट्यावरून तुम्ही लेफ्ट मारलात ना का चिंदर सडेवाडीत येणार. चिंदर सडेवाडीत पहिला लक्ष्मी भेटेल, लक्ष्मी हॉटेल. पण ते जरा बिल्डिंग वगैरे पद्धतीत आहे आणि इथे कसं आमचं कौलारू घरांसारखे पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊन राहू शकता. आमचा पर डे नॉन AC 1,500 आहे, म्हणजे 1,500 रुपये, आणि AC 2,000 आहे.
तिथे बाकी इतर सुविधा आहे त्याचं पेमेंट घेतलं जाईल. इतर सुविधा म्हणजे कसं जेवण, चहा, पाणी वगैरे, बिस्लेरी वगैरे त्यांचं पेमेंट एक्स्ट्रा घेतलं जातं. बाकी तुम्हाला आंघोळी, पाणी वगैरे गरम पाणी आहे. गरम पाण्याची सोय केलेली आहे. आतमध्ये काय म्हणतात त्याला, गिझर काय म्हणतात तो आहे लावलेला. म्हणजे आणि केव्हा तरी लाईट गेली तर हे ठेवलेलं आहे काय ते इन्व्हर्टर, त्याच्यावर लाईट आहे. आणि तुम्हाला समजा इथे फोन लागत नसेल तर वायफाय आहे. वायफायचा कोड नंबर काय, माऊली, M कॅपिटल माऊली 585969 हा नंबर आहे. वायफाय इथे आल्यानंतर तो, माझं नाव नंदकिशोर उर्फ नंदू वराडकर. जसं की मंडळी आपल्याला नंदकिशोर नंदू उर्फ वराडकर या मामाने आपल्याला पूर्ण या डिटेलमधली या रिसॉर्टची माहिती आपल्याला दिलेली आहे. बाकी आता काय जास्त वेळ न घालवता काय करा, जर इकडे या एरियामध्ये तुम्ही आला तर पटकन या रिसॉर्टला येऊन राहण्याचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. कारण का खूप चांगला अनुभव आम्हाला तरी आलेला आहे. तुम्हाला मी काय करतो, रिसॉर्टचा एक जबरदस्त टूर व्हिडिओ दाखवतो, तो बघा तुम्ही, अतिशय मजा येणार आहे तुम्हाला. एंट्री गेटला असा यांचा एक छोटासा बोर्ड लावलाय, गोलतकर यांचे माऊली रिसॉर्ट. त्याचा नाईट व्ह्यू सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. हा आहे मॉर्निंगचा व्ह्यू, तुम्हाला मी दाखवणार आहे नाईटचा पण व्ह्यू. एंट्री केल्यानंतर इथं केलेली अशी ही पार्किंगची व्यवस्था. इकडं आमच्या गाड्या लागलेल्या आहेत जसं बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पार्किंगला असं शेड केलेलं आहे जेणेकरून तुम्ही गाड्या सावलीमध्ये रिलॅक्सली राहते. रात्री जास्त थकल्यामुळं काय केलो, फिरून थकलेलो होतो त्यामुळे झोपून गेलो मस्तपैकी. मॉर्निंगला उठलो, फ्रेश झाल्यानंतर रूमच्या बाहेर आल्यानंतर, गेटच्या बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला फक्त थोड्याच अंतरावरती, अगदी जवळ 100-200 मीटरवरती अंतरावरती इथं चहा आणि नाश्त्याची व्यवस्था आहे. इथे पेट्रोल पंप एक लागतोय, त्या पेट्रोल पंपाच्या शेजारीच बरोबर आपल्याला इथं भेटते चहा आणि नाश्ता, आणि चांगला भेटतोय. आम्ही फर्स्ट टाईमसुद्धा इथंच खाल्ला आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही इथंच चहा नाश्ता केला. अदरवाईज तुम्हाला आता एवढंच सांगेन, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही भेटत राहू तुम्हाला असेच नवनवीन ठिकाणचे नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.